चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात रस्त्याअभावी गर्भवती महिलेला वेळेत उपचार मिळू न शकल्यानं मृत्यू झाल्याची घटना घडून 2 महिने उलटले. तरीही प्रशासनाला जाग आली नाही. अखेर प्रशासनाच्या प्रतीक्षेत न राहता आदिवासी समाजानंच रस्ता तयार करण्यासाठी पुढाकार घेतला. घोडणकप्पी इथं आदिवासी 20 कुटुंब एकत्र आली आणि त्यांनी श्रमदानातून रस्ता तयार करण्याचं काम हाती घेतलं. मूलभूत सुविधांसाठी प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही प्रश्न मार्गी न लागल्यानं आदिवासी समाजानं एकजूट दाखवत रस्त्याचं काम सुरू केलं. रस्त्यासाठी तहसीलदार यांनी कलेक्टरचं दार ठोठावण्यास सांगितलं, तर कलेक्टर यांनी पालकमंत्र्यांकडे बोट दाखवलं. मात्र पालकमंत्र्यांनी केवळ आश्वासन दिलं अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. आम्हाला नाही का आता रस्ता पाहिजे म्हणून आम्ही बोलत आहोत सर. आम्हाला रस्त्यासाठी आम्ही इथं बोलत आहोत. आम्हाला रस्ता द्यावा. पण मंत्री असो संत्री असो इथं येऊन पाहायला नाही. वोट मागायला येते मूर्ख माणसापाशी. वोट मागायला कशाला येते त्या मूर्ख माणसापाशी? रोड द्यायला काय तर नाही. रोड बी द्यायचा, वोट बी मागायला यायचं. तेव्हा त्याच्या अकरा आम्ही तिथं गेलो तर 15 ते मंत्रीपाशी पालकमंत्रीपाशी त्यांना म्हणला रोड मंजूर झाला म्हणा. 2 महिना झाला तर रोड अजून येत नाही. रोड पाहिजे मला म्हणला तर 2 महिना झाला रोड नाही म्हणते. आम्ही मंजूर केलं म्हणला. मंजूर केलं पण आता जेसीबीच्या वाट पाहतो आम्ही. 2-3 दिवस झाले तर घरीच राहतो. जेसीबीला त्याला सांगून देऊ असा रस्ता काढायचा आहे म्हणून आम्ही घरीच राहत आहोत. तर जेसीबी येत नाही. त्याला पालकमंत्री काय केलं की शिवसाहेब काय केलं काही. आम्हाला आता 2 दिवसानंतर आम्हाला जेसीबी पाहिजे. आम्हाला जायला रस्ता पाहिजे. जेवती गेलो तहसीलपाशी. त्यांना म्हणलं तिथं कलेक्टरपाशी जा. मला कलेक्टरपाशी गेलो. ते कलेक्टर मला शिवपाशी जा. शिवपाशी गेलो. शिव म्हणला तिथं पालकमंत्रीपाशी जा. आम्हाला तेवढं माहीत राहतं का सर? अच्छा, म्हणून मग तुम्ही स्वतःच बनवण्याचा निर्णय स्वतःच बनवण्याचा निर्णय केला सर. अच्छा अच्छा. आम्ही असं झालं का नाही, एक घटना बाई मरण पावली. 2 महिना झाले. हा 2 महिना झाले तर नाही का आता कोणाचा असा नाही व्हावा म्हणून नाही का स्वतः गाववाले आम्ही जमा झालो. जमा झालो तर आम्ही आता तात्पुरतं काम केलो. तरी पण आम्हाला या झाले थोडा तकलीफ आहे. तर तकलीफ आहे तर आता मंत्री गिंत्री मोठे मोठे लोक आहे ना, जे मोठे मोठे लोक पाहत आहे ते आमचं काम करून देणं पाहिजे आम्हाला. आता कापूस विकणे, कापूस गाडी येत नाही, काहीच येत नाही आम्हाला. तर हे नाही का आम्हाला तर करून देण्याचं पाहिजे आम्हाला. हा मागणी आहे. आता शाळे आहे, लहान लहान मुले आहे, वर येतात तिकड्या चढून जाते. लहान लहान मुले जाले तकलीफ आहे, याले तकलीफ आहे. ते बॅग धरून जाते. मग 4 दिवस तिकडे राहते, 2 दिवस घरी राहते. आणि 2 दिवस घरी राहिला तर तिकडे जात बी नाही. आता आपला जायचा रस्ता आहे पाय ते आता आम्ही ठकतो म्हणत आहे. पाय दुखते, कमर गिमर दुखते. आता जा याले आम्हाला लय परेशान आहे म्हणून नाही का ते लहान लहान मुले बी जाले पाहत नाही तिथं. आणि ते सर बी नाही का चांगला शिकवत नाही काय का. ते काही बोललं तर ते आम्हाला काही सांगत नाही. पोरही सांगत नाही, कोणीच बोलत नाही. एवढा मान्य आहे का आम्हाला जेसीबी आणून आमचं काम करून देणं पाहिजे.